निवद, आणि तो निवद आमचा देवाला असतो. पण नामदेवरायांच्या घरी तसं नव्हतं. जो घरी नैवेद्य होता तोच देवाला होता. आणि नामदेवरायाच्या हातून देव जेवले. आईने सांगितलं, नामा खोटं बोलतोस, आजपर्यंत कधी देव जेवला नाही आणि आज जेवेल कसा? नामदेवराय रडायला लागले. म्हणले, परत नैवेद्य माझ्याकडे दे, मी परत देवाला जेवायला लावतो. परत रावळामध्ये गेले, दामासिटी मागे गेले, पाहिलं खिडकीतून देव येत नाही. देव म्हटलं, याचं रोजच आहे बाबा, हा नैवेद्य घेऊन आला की म्हणतो देवा खा, नाही तर डोकं आपटून जीव दे. आणि त्यानं तसंच केलं नामदेवरायानं. देव खाली आले, पण नामा आता एवढीच बार जेवणार आहे बरं का. मी जर असं जेवायला लागलो, मी जर असा खायला लागलो तर मला देव कोण म्हणेल? ते दामा शेट्टीने खिडकीतून पाहिलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. काय नामदेवरायाची भक्ती आहे! अरे देवासाठी स्वतःचा प्राण